माझ्या प्रत्येक नव्या प्रवासाची सुरुवात गिरगावच्या शोभायात्रेने झाली आहे असं म्हणायला हरकत नाही आणि इट हॅज ऑलवेज प्रूव्ड टू बी लकी. खूप चैतन्यपूर्ण छान वर्षाची सुरुवात जर करायची असेल तर गिरगावच्या शोभायात्रेला पर्याय नाही, मुंबईत राहत असाल तर. आणि मला असं वाटतं की नवीन नवीन कामं आपण म्हणतो की वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्ही जे करता ते वर्षभर तुमच्या पाठीशी राहता आणि वर्षभर तुम्ही त्या पद्धतीचं काम करत राहता. आपली परंपरा जपण्यासाठी आणि नवीन पिढीपर्यंत ती पोहोचवण्यासाठी ज्यांना छान कपडे घालून इथे येऊन इंस्टाग्रामच्या स्टोरीज टाकायच्या असतात, पण त्याचबरोबर हे सगळं आजूबाजूला चालू असल्यामुळे आपली परंपरा पण त्यांच्यापर्यंत कुठे ना कुठेतरी पोहोचत राहते. हॅलो नमस्कार, मी विशाखा आणि ओनली माहितीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण आलो आहोत गिरगाव शोभायात्रेची गुढीपाडवा निमित्त दरवर्षी आयोजित केली जाते आणि या वर्षी विशेष आकर्षण आहे ते देव माणूसच्या आगामी चित्रपटाची टीम. आपल्यासोबत आहे नेहा शितळे, जी उत्तम अभिनेत्री आहे आणि आजपर्यंत तिला अभिनेत्री म्हणून पाहत आलोय, पण यावेळी ती पटकथा आणि संवाद लेखिका म्हणून आपल्या समोर आली आहे. तिच्याकडून जाणून घेऊया तिचा अनुभव कसा आहे. या शोभायात्रेचा अनुभव मी याच्या आधी माझा पहिला सिनेमा देऊ ज्याच्यात मी अभिनय सिनेमा जो मी लिहिलाय त्या निमित्ताने इथे आली आहे. त्यामुळे माझ्या प्रत्येक नव्या प्रवासाची सुरुवात गिरगावच्या शोभायात्रेने झाली आहे असं म्हणायला हरकत नाही आणि इट हॅज ऑलवेज प्रूव्ड टू बी लकी. खूप चैतन्यपूर्ण छान वर्षाची सुरुवात जर करायची असेल तर गिरगावच्या शोभायात्रेला पर्याय नाही, मुंबईत राहत असाल तर. आणि मला असं वाटतं की नवीन नवीन कामं आपण म्हणतो की वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्ही जे करता ते वर्षभर तुमच्या पाठीशी राहता आणि वर्षभर तुम्ही त्या पद्धतीचं काम करत राहता. तर मला असं वाटतं की पहिल्याच दिवशी ही न्यूज बाहेर येणं की मी हा सिनेमा लिहिलेला आहे माझ्यासाठी खूप आनंददायी आहे आणि याच्या पुढे वर्षभर अशाच वेगवेगळ्या प्रकारे आणि वेगवेगळ्या उत्तम कलाकृती घेऊन तुमच्या समोर येत राहण्याची इच्छा आहे. या शोभायात्रेबद्दल काय सांगशील? थोडंच आनंद, जल्लोष आणि चित्ररथ पाहिले असतील तू, त्या चित्ररथांबद्दल तू काय सांगशील? पुण्यामध्ये गणपतीच्या मिरवणुकांच्या वेळेला एवढा जल्लोष आणि हे सगळं बघायला मिळतं. मुंबईत अशा पद्धतीचं चित्ररथ आणि वेगवेगळ्या थीम्स घेऊन लोकांनी हे सगळं केलेलं आहे किंवा आता सुद्धा आपल्या मागे इथे आता वारकरी थीमचा एक रथ चाललाय. तर मला असं वाटतं की आपली परंपरा जपण्यासाठी आणि नवीन पिढीपर्यंत ती पोहोचवण्यासाठी ज्यांना छान कपडे घालून इथे येऊन इंस्टाग्रामच्या स्टोरीज टाकायच्या असतात, पण त्याचबरोबर हे सगळं आजूबाजूला चालू असल्यामुळे आपली परंपरा पण त्यांच्यापर्यंत कुठे ना कुठेतरी पोहोचत राहते आणि ते सबकॉन्शियसली त्यांच्या आत झिरपत राहतं. हे महत्वाचं. प्रत्येकाचा नवीन वर्षाचा एक संकल्प असतो, तो तुझा नवीन वर्षाचा संकल्प काय? पण काम करत राहणे, बाकी काही नाही. तो दरवर्षी